नमस्कार सर्वांना, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर मी आज तुम्हाला पितराचे ताट कसे वाढायचे नैवेद्याचे याची माहिती सांगणार आहे. बघू शकता इथे मी पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे. अशा प्रकारे चटण्या भाज्या सगळ्या केलेल्या आहेत. बघू शकता. आता या ताटामध्ये कशा वाढायचे सर्व पदार्थ त्याचं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. इतका सर्व स्वयंपाक पितरासाठी करावा लागतो. बघू शकता. पंचामृत, कढी, खीर. आमच्याकडे रस्सी पातोड्या या स्वयंपाकाला करत नाहीत, असाच प्रकारे स्वयंपाक करतो आम्ही. चला तर ताट वाढायला सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिले मी लिंबू ठेवलं आहे, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी आणि ही उडीद डाळीची वडे करतो त्याची चटणी काढावं लागते ती चटणी, आणि आपण हरभरा डाळीची चटणी केलेली आहे ती चटणी, कोशिंबीर, हिरव्या मिरचीचे पंचामृत. बघू शकता इतक्या 5 प्रकारच्या भाज्या आहेत. भेंडीची भाजी, कारल्याची भाजी आणि चवळीच्या शेंगा आणि गवारच्या शेंगा एकत्र केलेल्या ती कोरडी भाजी, चकरीची हरभरा डाळ घालून केलेली भाजी, उडदाचे वडे, गुळाचे कणकीत केलेले घारगे, अळूवडी. आता कढी घ्यायच्या वाट्यांमध्ये कढी वाढली, खीर. अशा पद्धतीने आपण नैवेद्याचं ताट वाढू शकतो. पोळी ठेवली आहे आणि भात, वरण, त्यावरती तूप. बघू शकता अशा प्रकारे नैवेद्याचं ताट वाढून घ्यायचं आहे. वडे, गारगे आणि अळूवडीचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि भाज्यांचा पण टाकलेला आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरती. यावरती तुळशीचं पान ठेवून घ्यायचं. पितराच्या पानामध्ये शक्यतोवर मीठ वाढत नसतात. बघू शकता अशा पद्धतीने पितराचे नैवेद्याचे ताट आपण वाढून घ्यायचे आहे. तुमच्याकडे अशाच पद्धतीने पितराच्या नैवेद्याचे ताट वाढले जाते का, एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामध्ये आपण जेव्हा पितराचं एक ताट वाढतो त्यामध्ये आपण मोहाच्या पानाची पत्रावळी ठेवलेली असते. मोहाच्या पानाचं